राज ठाकरेंचे युतीचे संकेत. उद्धव ठाकरे म्हणाले, चला भांडण मिटवून टाकले आणि एक अटही ठेवली. आमच्यातले म्हणजेच उद्धव ठाकरेंसोबतचे वाद, भांडणं छोटी आहेत, महाराष्ट्र मोठा आहे, त्यामुळे एकत्र येणं राहणं कठीण नाही, असं मोठं विधान मनसे प्रमुख राज ठाकरेंनी केलं आहे. मराठी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीवर भाष्य केले. राज ठाकरेंच्या या विधानानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. एक प्रकारे राज ठाकरेंच्या टाळीला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिला आहे. राज्याच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी देखील तयार आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलं, आपल्याकडून भांडणं नव्हती ती मिटवून टाकली, असं देखील उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. आपल्यासोबत जाऊन महाराष्ट्राचा फायदा आहे की भाजपसोबत जाऊन ते आधी ठरवा, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी तयार आहे. मी सर्व मराठी माणसांना महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याचं आवाहन करते. पण एक अट आहे. जेव्हा आम्ही लोकसभेला सांगत होते हे सगळे उद्योग घेऊन गुजरातला जात आहेत, तेव्हा विरोध केला असता तर महाराष्ट्र हिताचं सरकार केंद्रात आणि राज्यात बसवू शकलो असतो. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं चालणार नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं मी स्वागत करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्यासोबत पंक्तीला बसणार नाही, त्याचं आगत स्वागत करणार नाही. हे पहिलं ठरवा, मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी भांडणं माझ्याकडून नव्हती ती मी मिटवून टाकली. चला पहिलं हे पण ठरवा, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उद्धव ठाकरे भारतीय कामगार सेनेच्या कार्यक्रमात बोलत होते. पण शिकायचं असेल तो कसाही शिकतो. आणि पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फडणवीस साहेब, तुम्ही जे काय आमच्यातनं गद्दार बिद्दार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचं करा. मराठी कसं बोलायचं, कारण त्यांचं मराठी म्हणजे काय. आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे, ते आहे ना षण्मुखानंद मधलं. हां नाही ते असे ते हां मैंने बोल्या नको, वन्स मोर नको, एकदा झाले तेवढं बस. एकदा बोल्या उतना काफी आहे, जिसको समझना है उसको समजा. त्यांना पहिलं तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत का. म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असा वाद नाही करू इच्छित, पण तेवढ्या क्षमतेचे आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पदं दिलेली आहेत. तू किती वेळा पक्ष बदललास, अरे वा चल ये, डबल ग्रॅज्युएट आहेस तू. हा म्हणजे पक्ष सोडण्याचा पक्ष फोडण्याचा अनुभव दांडगा ये माझ्याकडे. ही सगळी अशी तितर भितर झालेली लोक आणि ही आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत, हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहेत. हे मोठं दुर्दैव आहे. माझं तर मत असं आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचऱ्याच्या टोपलीमध्ये. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची, हे असं नाही. महाराष्ट्राचं हित, मग त्याच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचं आगत स्वागत, त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही, हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी, मिटून टाकली. चला पण पहिले हे ठरवा, महाराष्ट्राचं हित. आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजपसोबत जायचं का शिवसेनेसोबत. म्हणजे माझ्याबरोबर एसनशी नाही, गद्दार सेना नाही, पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्याबरोबर का भाजपबरोबर. आणि मग काय द्यायचा असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा तो बिनशर्त करा, माझी काही हरकत नाही आहे. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकीच्यांना ह्या चोरांना गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हळी द्यायची. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.